नमस्कार. एम-पी-एस-सी वावा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॉलिटी आर्टिकल्स लक्षात कसं ठेवायची याची भन्नाट ट्रिक सांगणार आहे. आणि जर तुम्हाला पॉलिटी आर्टिकल्स लक्षात ठेवायला अडचण येत असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करा. आपली संपूर्ण पॉलिटी आर्टिकल्सची पेड PDF आहे जी तुम्हाला या नंबरवर संपर्क करून मिळून जाईल. आता त्या PDF कशा ट्रिक्स आहेत, काय आहेत त्याचा थोडासा डेमो दाखवतो. तर पहा, नुकतीच जी कंबाईन ग्रुपची पार पडली 1 जून 2025ला, त्यावर प्रश्न काय आला होता पहा. तर खालील कोणत्या कलमात पंचायत राजमध्ये SC-ST आणि महिला आरक्षणाची तरतूद आहे, असा प्रश्न होता. तर याचे योग्य आन्सर आहे 243D. 243D मध्ये महिला आरक्षणाची आणि SC-STची तरतूद आहे. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं आहे, आपल्या PDF याची ट्रिक्स काय केलेली आहे आपण. तर ट्रिक्स अशी आहे की D फॉर हा जो D आहे, D फॉर दलित आरक्षण असं आपण म्हणू. D फॉर दलित आरक्षण, दलित म्हणजेच SC-ST आरक्षण, किंवा D फॉर दीदी आरक्षण असं आपण म्हणू. D फॉर दलित आरक्षण किंवा D फॉर दीदी आरक्षण. दीदी म्हणजेच महिला असं लक्षात ठेवा आणि दलित म्हणजे SC-ST आरक्षण. तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तसे तुम्हाला इतर सब्जेक्टच्या ट्रिक्स पाहायचे असतील तर आपलं एम-पी-एस-सी वावा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन केलं नसतं तर जॉईन करा. हे बघा, आपल्याकडे इंग्लिश व्होकॅब्युलरीच्या पण ट्रिक्स आहेत. आता हे बघा, हे दाखवतो मी तुम्हाला. इंग्लिश व्होकॅब्युलरीच्या ट्रिक्स कसे आहेत पहा आपल्या. आता अँटोनिम्स तर पहा, बोल्डचा अर्थ होतो धाडसी, त्याच्या विरोधार्थी टिमिड म्हणजे भित्रा. तर आपण ट्रिक्स काय केलेली पहा. ट्रिक्स अशी आहे की उसेन बोल्ट हा खूप धाडसी आहे. उसेन बोल्ट हा खूप धाडसी आहे. मात्र टिम कुक तुम्हाला माहीत असतील, ॲपलचे CEO आहेत, ॲपल कंपनीचे CEO आहेत टिम कुक हे भित्रे आहेत आणि उसेन बोल्ट हा काय आहे तर धाडसी आहे. टिम म्हणजे टिमिडमध्ये तुम्हाला सुरुवातीला टीम हा नाव दिसते. आणि यावर आलेला प्रश्न पहा. प्रश्न आला होता कंबाईन ग्रुप बी मेन्सला, ग्रुप बी मेन्स 2023ला. प्रश्न काय होता पहा. चूज करेक्ट अँटोनिम ऑफ अंडरलाईन वर्ड. तर रोहिणीज फादर इज बोल्ड बट हर हजबंड इज रिकामी जागा. मग आता याच्या विरुद्धार्थी, बोल्डच्या विरुद्धार्थी विचारलं काय येईल मग, टिमिड. म्हणजे रोहिणीचे फादर बोल्ड आहेत म्हणजे फादर धाडसी आहेत, पण तिचा नवरा आहे का तो टिमिड आहे म्हणजे भित्रा आहे. अशी ट्रिक्स आहे. आपल्याकडे संपूर्ण सायन्स पण आहे, पॉलिटी पण आहे. आता हे सायन्सची पॉलिटीचे कलम 25 पहा काय. आता कलम 25 काय आहे तर कलम 25 आहे की कोणत्याही धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. कलम 25ने आपल्याला कोणत्याही धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं पहा आपण. याची ट्रिक्स अशी आहे की वाय फॉर यहुदी धर्माचे आचरण किंवा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य असं आपण समजू. वाय फॉर काय म्हणायचं, वाय फॉर यहुदी धर्माचे आचरण किंवा प्रचार स्वातंत्र्य. मग आता मी यहुदी धर्म असंच का म्हणलं, त्याचं कारण असं आहे की यहुदीचा जो वाय आहे तो ABCDनुसार 25 नंबरला येतो. कारण आकडा कन्फ्यूज होऊ शकतो. मात्र एखादा धर्म तुम्ही लक्षात ठेवला तर तो एखादं नाव होतं, कारण धर्म हे एखादं असं नाव आहे स्पेसिफिक. यहुदी हा एक स्पेसिफिक धर्म आहे, युनिक आहे. मग ते एखादं युनिक नाव असेल तर ते लक्षात राहू शकतं, अंक लक्षात राहू शकत नाही. तसंच 325 पण तुम्हाला तसंच लक्षात ठेवायचं आहे. केवळ धर्मवंशात या कारणावरून एखाद्याला मतदान यादीतून हटवले जाणार नाही असं 325मध्ये सांगितलं आहे. याची पण ट्रिक्स अशीच आहे की वाय फॉर एखादा व्यक्ती केवळ यहुदी धर्माचा आहे म्हणून त्याला मतदान यादीतून हटवले जाणार नाही. तर अशा आपल्या भन्नाट ट्रिक्स आहेत. त्यानंतर कलम 47, 50 पहा. 50 काय, न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे. तर याची ट्रिक्स काय केलेली आहे आपण, न्यायव्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून किमान 50 किलोमीटर दूर ठेवायचं, अशी आपण ट्रिक्स केलेली आहे. त्यानंतर कलम 17 काय पहा, अस्पृश्यता बंदी. कलम 17 काय, अस्पृश्यता बंदी. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं पहा. याची ट्रिक्स अशी आहे की सातारा राज्य किंवा जिल्ह्यात सर्वप्रथम अस्पृश्यता बंदी झाली असं आपण म्हटलेलं आहे. कारण सातारा 17 ह्या दोन शब्दाचा काय होतो तरी ते यमक जुळतो. त्यानंतर 40 म्हणजे ग्रामपंचायतीचं, तर त्याची ट्रिक काय केलेली आपण, 40 गाव ग्रामपंचायत ही भारतातील पहिली ग्रामपंचायत आहे असं आपण समजू. 40ला 40 गाव ग्रामपंचायत असं आपण म्हणू. त्यानंतर हे बघा, ग्रुप सी 2024ला आला होता कलम 58 प्रश्न. तर कलम 58 काय पहा, खालील कोणत्या कलममध्ये राष्ट्रपतीची पात्रता दिलेली. ग्रुप सी 2024. तर कलम 58मध्ये राष्ट्रपतीची पात्रता दिलेली आहे. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं पहा. याची ट्रिक्स आपण काय केलेली आहे, याची ट्रिक्स अशी आहे की रामदास आठवलेंमध्ये बघा, रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे असे आपण म्हणू.
का? कारण पहा 58 आठवले या दोन शब्दाचा काय होतो तर इथे यमक जुळतो. म्हणून रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे असं आपण म्हणू किंवा समजू. तर अशा आपल्या भन्नाट ट्रिक्स आहेत. जर आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच संपूर्ण तुम्हाला पेड PDF हवी असेल सायन्सची, इंग्लिश व्हॉकॅब्लरीची, करंट अफेअर्सची, पॉलिटी आर्टिकल्सची तर 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करा. हा इथे नंबर दिलेला आहे. तसेच हे आपलं MP शेवा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल पण आहे. हे टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करा. तसेच आपले MPSC करंट ट्रिक्स हे करंट अफेअर्सचं स्पेशल टेलिग्राम चॅनल आहे. ते पण जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. दोन्ही चॅनलच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.